महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे। कार्यालयात लवकर या लवकर घरी जाची संकल्पना मांडलेली आहे। महिलांना 180 दिवसांची प्रसूती रजा सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे। विधान परिषदेमध्ये सुनेत्रा पवार यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। महिला कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठं गिफ्ट दिल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी कार्यालयात लवकर येऊन घरी लवकर जाण्याची मुभा देण्यात येणार आहे। सोबतच महिलांना केंद्राच्या धर्तीवर 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत तशी घोषणा केली आहे। जागतिक महिला दिनानिमित्तानं सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत निवेदन केलं आणि यावेळेला त्यांनी महिलांना दिलासा देणाऱ्या घोषणा केलेल्या आहेत। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटांची सवलत देण्यात येईल। या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत होणारी महिलांची गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत मिळणार आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे। प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे। मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब व सेवेत समतोल साधता यावा हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे।